मुळातच या मुलांकाचा स्वामीच राहू आहे. त्यामुळे ही लोक जरा क्रांतिकारी विचारांची, अति तार्किक असतात. ते कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय शांत बसत नाही. तुम्ही जर एखादी गोष्ट लपवण्याचा किंवा खोटं सांगण्याचा प्रयत्न केला तर ते उलट तपासणी करून तुम्हाला कोंडीत पकडतील. त्यांच्याशी खोटं बोलणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. आता मुलांक 5 बद्दल बोलूया. म्हणजेच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला झाला. हे लोक हजरजबाबी, बुद्धिमान, उत्तम संवादक असतात. लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यात ते माहीर असतात. तुम्ही खोटं बोलताना तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले की त्यांना लगेच संशय येतो. ते खूप लवचिक असले तरी खोटेपणा त्यांना अजिबात सहन होत नाही. त्यांच्याशी मैत्री टिकवायची असेल तर स्पष्ट वक्ते व्हा. आता वळूया मुलांक 6 कडे. अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालाय. हे प्रेमळ असतात, स्वभावाने मृदू असतात, पण मानवी स्वभावाची चांगली पारख असते यांना. प्रेमाच्या नावाखाली केलेली फसवणूक लगेच लक्षात येते. त्यांना सौंदर्याची आणि सत्याची आवड असते. जर तुम्ही त्यांच्याशी खोटं बोललात तर ते तुमच्यापासून हळूहळू लांब जातील आणि तुम्हाला त्याचा पत्ताही लागणार नाही. म्हणजेच समोरची व्यक्ती खोटी आहे हे लक्षात आल्यानंतर त्याच्याशी कसं वागायचं हे सुद्धा प्रत्येक मुलांकाच्या स्वभावानुसार वेगवेगळं ठरतं. प्रत्येक मुलांक खोट्या माणसाला वेगवेगळी ट्रीटमेंट देतो असं आपण म्हणू शकतो. आता वळूया मुलांक 7 कडे. अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालाय. हे खऱ्या अर्थाने मनकवडे असतात. त्यांना आध्यात्मिक आणि मानसिक शक्तीची देणगी लाभलेली असते. अनेकदा ते समोरच्याचं खोटं बोलणं शांतपणे ऐकून घेतात, पण त्यांना सत्य आधीच माहिती असतं. त्यांच्यासमोर खोटं बोलणं म्हणजे स्वतःचा हसू करून घेण्यासारखं आहे, कारण त्यांची अंतर्दृष्टी खूप खोल असते. खास करून जर ते कुठली साधना उपासना करत असतील तर हा अनुभव त्यांना येत असेल. आता वळूया मुलांक 8 कडे. अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला झालेला आहे. हे लोक कष्टाळू आहेत, गंभीर आहेत, न्यायाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना खोटं बोलणाऱ्या लोकांची प्रचंड चीड असते. ते कदाचित लगेच प्रतिक्रिया देणार नाहीत, पण योग्य वेळ आल्यावर ते तुम्हाला चुकीची जाणीव करून दिल्याशिवाय राहणारही नाहीत. शनीच्या प्रभावामुळे त्यांना फसवणाऱ्यांना कडक शिक्षा मिळते. त्यामुळेच त्यांच्याशी नेहमी पारदर्शक राहा. आणि आता शेवटचा मुलांक 9. ज्यांचा जन्म 9, 18 आणि 27 तारखेला झालेला आहे त्यांचा मुलांक असतो 9. हे अत्यंत साहसी, धाडसी, स्पष्ट वक्ते असतात. यांना फिरवून फिरवून बोलणं अजिबात आवडत नाही, घोळात घेऊन बोलणं आवडत नाही आणि खोटं बोलणं तर नाहीच नाही. जर तुम्ही यांच्याशी खोटं बोललात तर ते समोरच्यावर तुटून पडायला मागे पुढे पाहत नाही. त्यांचा राग तीव्र असतो. खोटेपणा हा त्यांच्या रागाचा मुख्य कारण असतो. त्यांच्याशी मैत्री हवी असेल तर सत्याची साथ द्या. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या